श्री राधा गोपीनाथ भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। समवेत गौश भक्त संत की जय। निताय गौश प्रेमानंदे हरी बोल। तर सगळ्यांनी मन लावून मोठ्याने गाऊन भाग घ्यायचा आहे भजनामध्ये आणि मंगलाचरणामध्ये. जय राधा माधवा कुंज बिहारी जय राधा माधवा कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna
Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jai Krishna Balaram Krishna Balaram Krishna Balaram Jai Vrindavan Dham Jai Gauranitai 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 Jai Gauranitai Jai Jai Prabhupada 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 Jai Jai Prabhupada Jai Jai Gurudev 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 Jai Jai Gurudev Nitai Gaur Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaur Hari Bol कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्री राधा गोपीनाथ जी भगवान की जगत गुरु सुप्रभात की जय समवेत गौर भक्त शुंद की जय निताई गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपले स्वागत आहे पुनश्च आपल्या या साप्ताहिक सत्संगामध्ये। मागे आवाज येतोय व्यवस्थित? तर आज आपण भगवद्गीतेमधून वाचूया। भगवद्गीतेचा जो 4था अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग दिव्य ज्ञान, त्याचा आपण प्रथम 2 श्लोक घेऊया, 2-3 माझ्या मागे म्हणा। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत्। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनोरिक्ष्वाकवे अब्रवीत्। श्री भगवान उवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनो इक्ष्वाकवे अब्रवीत्। शब्दार्थ श्री भगवान उवाच, श्री भगवान म्हणाले, इमं हा विवस्वते सूर्यदेवाला, योगम जीवाचा भगवंतांशी असणारा दिव्य संबंध आणि त्याविषयीची विज्ञान, प्रोक्तवान उपदेश केला, अहम मी, अव्ययम अविनाशी, विवस्वान सूर्यदेवाचे नाव, मनवे मानव जातीचा जनक, प्राह सांगितला, मनु मानव जातीचा जनक, इक्ष्वाकवे राजा इक्ष्वाकुला अब्रवीत म्हणाला। अनुवाद तात्पर्य श्री प्रभुपाद की जय। अनुवाद लक्ष देऊन ऐकायचं सगळ्यांनी की भगवंत काय बोलत आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी या अविनाशी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव ज्याचं नाव विवस्वान आहे त्याला केला। विवस्वानाने तो दिव्य उपदेश मानव जातीचा जनक मनु महाराज यांना केला आणि मनुने तो इक्ष्वाकू महाराज यांना केला। तात्पर्य, जेव्हा सूर्यलोक तसेच इतर ग्रहलोकातील राजवंशांना भगवद्गीता सांगण्यात आली तेव्हापासूनचा अत्यंत पुरातन असा गीतेचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळतो। सर्व ग्रहलोकातील विशिष्ट राजांनी आपल्या प्रजेचे संरक्षण करावायचे असते। यासाठी नागरिकांना योग्य प्रकारे राज्य करण्यामध्ये तसेच त्यांचे भौतिक कर्मबंधनातून मुक्ती होण्यासाठी राजवंशातील क्षत्रियांनी भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे। म्हणजे जितकी नेते मंडळी आहे, शासक मंडळी जे शासनामध्ये आहे, त्यांचं हे कर्तव्य आहे, त्यांनी भगवद्गीतेचं विज्ञान समजून घेतलं पाहिजे। का ते सर्व शासकीय लोक जे आहेत ते भगवंतांचे काय प्रतिनिधी आहे सेवेसाठी, म्हणून त्यांचंही मूळ मालकाचं सरकार जे आहे नित्य शाश्वत सरकार भगवंतांचं ते मानलं पाहिजे। भगवंतांशी असणाऱ्या शाश्वत संबंधाचे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणे हा मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश आहे। काय उद्देश मनुष्य जीवनाचा? भगवंतांशी आपला असणारा नित्य संबंध जाणून घेणे। का? त्याशिवाय बाकी सगळे संबंध काय आहे? अनित्य आहे, नाशवान आहे, काही टिकत नाही आहे जगामध्ये। पण जर केवळ जो मूळ संबंध आहे आपला भगवंताशी तो नित्य आहे, म्हणून ते जाणणं आवश्यक आहे, त्याशिवाय समाधान भेटणं अशक्य आहे। आणि सर्व राज्यांचे तसेच ग्रहलोकांचे शासनाध्यक्ष आपल्या नागरिकांना हे आध्यात्मिक ज्ञान, शिक्षण, संस्कृती आणि भक्ती याद्वारे देण्यास बाध्य आहे, त्यांनी दिलं पाहिजे, नाही त्यांना दोष लागतील। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेच्या विज्ञानाचा प्रसार करणे हे सर्व राज्यांच्या शासनाध्यक्षांकडून अपेक्षित आहे, जेणेकरून जनतेला मानवी जीवनाच्या सुसंधीचा सदुपयोग करून यशस्वी मार्गाचे पालन करता येईल। केवळ कपडे, भोजन आणि मोबाईलची सेवा, बाकीच्या सेवा देऊन मनुष्य जीवनाचं कल्याण नाही होत। त्याला आपल्या गोष्टी आवश्यकता आहे, पण अति आवश्यक हे आध्यात्मिक जीवन आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, त्याशिवाय आत्म्याला समाधान भेटणं अशक्य आहे। म्हणून शासनाने बाकी सर्व भौतिक गोष्टींसोबत आध्यात्मिक चेतना, आध्यात्मिक विज्ञानाचा प्रचार प्रसार केलं पाहिजे। जसे ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की मी सर्वात आधी या योग विज्ञानाचा उपदेश केला म्हणे, कोणाला केला? सूर्यदेवाला केला। का? सूर्यदेव या संपूर्ण विश्वातील प्रमुख आहेत। जितकेही बाकी ग्रहलोक आहे, ग्रहलोक त्यांचा प्रमुख सूर्यदेव आहे।
त्याचं ब्रह्मसहित सांगितलं आहे. यच्चक्षुर एष सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सुरमूर्ती अशेष तेजा यस्य आज्ञया भ्रमती समृद्ध कालचक्रो गोविंदमादि पुरुषोत्तमं भजामि. की भगवान ब्रह्मदेव म्हणतात, मी आदिपुरुष श्री गोविंद देवांना नमस्कार करतो. त्यांच्या आज्ञेनुसार सर्व ग्रहांचा राजा सूर्यदेव अपार सामर्थ्य आणि तेज धारण करतो. सूर्यदेव भगवंतांच्या निद्रस्थानी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करतो. सूर्य सर्व ग्रहांचा राजा आहे आणि सूर्यग्रहावर राज्य करतो. सूर्यग्रह इतर सर्व ग्रहांना उष्णता आणि प्रकाश यांचा पुरवठा करून त्यांचे नियंत्रण करतो. तो भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार भ्रमण करीत असतो. आणि भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम विवस्वानाला भगवद्गीतेचे विज्ञान समजावून देण्यासाठी आपला पहिला शिष्य केला. तर महाभारतात सुद्धा याचा उल्लेख आहे की त्रेतायुगाच्या सुरुवातीला भगवंतांशी असणाऱ्या संबंधाविषयी हे विज्ञान विवस्वानाने मनुला सांगितलं. मानव जातीचा जनक मनु याने हे विज्ञान आपला पुत्र तथा पृथ्वीचा शासक इक्ष्वाकू महाराज यांना दिले. इक्ष्वाकू महाराज हे प्रभू श्री रामचंद्र अवतीर्ण झालेल्या रघुवंशाचे पूर्वज होते. इक्ष्वाकू म्हणून महाराज इक्ष्वाकूच्या काळापासून भगवद्गीता मानवी समाजामध्ये अस्तित्वात आहे. कलियुग 4,32,000 वर्षांचं असतं. त्याच्यात दुप्पट द्वापरयुग, 3 पट त्रेतायुग आणि याप्रमाणे साधारणपणे 20 लाख वर्षांपूर्वी मनूने आपला पुत्र आणि शिष्य इक्ष्वाकू याला भगवद्गीता सांगितली. किती लाख वर्षापूर्वी? 20 लाख वर्षापूर्वी मानव समाजामध्ये. सूर्यदेवाला आधी सांगितलं आहे, पण मनूला जे सांगितलं गेलं, मनूने जे पृथ्वीचे जे शासक आहे इक्ष्वाकू यांना सांगितले ते 20 लाख वर्षापूर्वी सांगितले. भगवद्गीता वेदांत समान आहे आणि गीताही भगवंताने सांगितली असल्यामुळे गीतेमधील ज्ञान दिव्य आहे, अपौरुषेय आहे. म्हणजे सामान्य माणसाकडनं दिलेलं ज्ञान नाही, दिव्य अपौरुषेय ज्ञान. जसं वेद अपौरुषेय आहे. ज्याप्रमाणे मानवी भाष्ये बाजूला ठेवून वेदांचा स्वीकार केला जातो त्याप्रमाणे गीतेचाही स्वीकार मानवी मतांविना केला पाहिजे. काही लोकांना वाटतं आम्हाला असं कल्पना आहे किंवा आम्हाला असं वाटतं गीतेमधलं हे महत्त्वाचं, हे महत्त्वाचं नाही आहे. तशा मानवी कल्पना बाजूला ठेवून मानवी मतांना महत्त्व न देता जे भगवंतांनी जसं सांगितलं आहे तसं आपण स्वीकार केला पाहिजे. वादविवाद करणारे भौतिकवादी आपल्या मतानुसार गीतेवर तर्क ठेवतात, परंतु तशा तर्कांना भगवद्गीता जशी आहे तशी असे म्हणता येणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा गुरु शिष्य परंपरेद्वारे जसा आहे तसा स्वीकार केला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगितण्यात आले आहे की भगवद्गीता भगवंतांनी सूर्यदेवाला सांगितली, सूर्यदेवाने आपला पुत्र मनुला सांगितली, मनूने आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितली. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललितं श्रीविशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते.
तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृन्दाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णुभक्ति प्रदेवी सत्यवत्तये नमो नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासरि गौरभक्तये नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे पुनश्च आपलं स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये. अतिशय महत्त्वाचा विषय आपण आज घेतोय की भगवद्गीतेचं ज्ञान विज्ञान समाजामध्ये किती आवश्यक आहे. या जगातील सर्व जीवांना आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, जीवनात उत्साह पाहिजे, प्रसन्नता पाहिजे. पण भगवंताशिवाय कसं शक्य आहे? लोकांना भगवंत नको, पैसा पाहिजे, गाडी बंगला पाहिजे, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. पण सांगितलं देवाचं नाव घ्या, ते नका सांगा, त्याच्याशिवाय सांगा, बाकी सगळं कामं सांगा, पण देवाचं नाव घ्यायला सांगू नका. का? तेवढं सोपं नाही आहे, वाटत का सोपं नाही आहे. बहुजन्म सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनेक जन्म ज्यांनी धर्म कार्य सत्कार्य पुण्यकर्म दान धर्म केलंय, तपस्या केली, त्यांनाच भगवंताची गोडी होऊ शकते. इतकं सोपं नाही. भगवंताचं ज्ञान होणं अतिशय मोठी गोष्ट आहे. पण मनुष्य जीवनामध्ये सर्वांनी अवश्य प्रयत्न केला पाहिजे. का? वेदांचं म्हणणं आहे, पहिलं वेदांचं सूत्र आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथ म्हणजे काय? म्हणून. आता काय केलं पाहिजे? अथातो. अथ म्हणजे म्हणून, आता अथातो ब्रह्म जिज्ञासा, की तुम्हाला मनुष्य जन्म भेटला आहे, सर्वात मोठी संधी भेटलेली आहे. आपल्या जीवनाचं जे उद्देश आहे, जे हेतू आहे, त्याला साध्य करण्यासाठी जे 84 लाख योनीमध्ये जन्म घेऊन दुःख भोगून जे नाही भेटलं, ते मनुष्य जन्मामध्ये भेटण्याची संधी आहे. म्हणून वेदांचं सांगणं आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा. आपण दिव्य जिज्ञासा केली पाहिजे. कशाविषयी? आत्मज्ञानाविषयी, ब्रह्मज्ञानाविषयी. आज लोकांना बाकी सगळं ज्ञान पाहिजे. शाळेचं पाहिजे, कॉलेजचं पाहिजे, मोबाईलचं पाहिजे, जगाचं पाहिजे, पण आत्म्याचं ज्ञान नको, भगवंताचं ज्ञान नको. का?
मायेचा प्रभाव आणि पापाचाही प्रभाव. आज मनुष्य समाजात जे पाप घडत आहे अज्ञानामुळे, त्याचा प्रभाव असा आहे की लोकांना जीवनामध्ये थोडी शांती नाही आहे, थोडे समाधान नाही आहे, बेचैनी आहे, अशांती. म्हणून ज्यांना ज्ञान झालंय त्यांचं एक जबाबदारी आहे. ज्यांना ज्ञान झालंय त्यांनी हे वाटलं पाहिजे. वाटल्याने समाजामध्ये कल्याण होईल. लोकांच्या ज्या समस्या आहे, लोकांच्या जे अनेक अडचणी आहे त्या सुटतील. आज समाजात ज्या काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत, नशा, व्यसनाधीनता खूप मोठी समस्या आहे, अत्याचार मोठी समस्या आहे, भ्रष्टाचार मोठी समस्या आहे. ज्याचा आचार भ्रष्ट आहे. लोकांना वाटतं तर घोटाळा केला कंपनीमध्ये, कोणत्या शासनाच्या एखाद्या विभागामध्ये, तोच घोटाळा आहे. नाही, प्रत्येक जीव ह्या जगामध्ये भ्रष्टाचारी आहे. जो भगवंताच्या जवळ येत नाही, जो भगवंताला मानत नाही, ज्याचा आचार भ्रष्ट आहे, तो कोण आहे? भ्रष्टाचारी. आणि मग बाकीच्या गोष्टी पुढच्या त्या आपोआप होतील. पण जो व्यक्ती भगवंताचा आपला जो संबंध आहे तो जाणेल, तो मानेल, त्याचं जीवन शुद्ध होईल, त्याचा आचार शुद्ध होईल, त्याचा विचार शुद्ध होईल, त्याचं प्रत्येक काम शुद्ध होईल. आणि जीवन हे अतिशय अनमोल आहे, अतिशय महान आहे. पण किती दिवस आहे हे नाही माहिती. अनिश्चित पण आहे, अनिश्चित आहे. याची जाणीव मनुष्याला होते. पशुपक्ष्यांना याची जाणीव होऊ शकत नाही की आपलं जीवन अनिश्चित आहे. ते केवळ आहार, निद्रा, भय, मैथून याच्यामध्ये व्यस्त असतात. तुम्ही बघा, जे काही असतात दुकानं, कोंबडीचे दुकानं, बोकड्याचे दुकानं, तर बघा तुम्ही की बघितलं असेल सगळ्यांनी, बघता सगळे गावगावी आजकाल ते पाप सगळं वाढलेलं आहे की तो जो कसाई आहे खाटीक, तो अनेक कोंबड्यांना कापतोय एका मागे. पण बाकी कोंबड्या ज्या आहेत ते दाणे खाण्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना याला लक्षात येत नाही की आपलाही एक नंबर येईल, त्या कोंबड्यांना लक्षात येत नाही. तसंच ते जे असतात पक्षी असतात ते पण आपलं गवत खाण्यामध्ये व्यस्त असतात. त्यांना लक्षात नाही येत की आपल्यासोबत जे होते, आपले सोबती ते कापले गेले, आपला पण नंबर येईल, त्यांना लक्षात नाही येत. मनुष्य समाजामध्ये आपण थोडं समजू शकतो. जर आपले आजोबा गेले, जर आपले वडील गेले, तर आपल्याला पण जावं लागेल. याची जाणीव होणं महत्वाचं आहे. का? ती जाणीव झाल्याशिवाय आपली चेतना जागी होणार नाही. या गीतेचं, भगवंताचं, भक्तीचं, भक्तांचं महत्त्व आपल्याला समजणार नाही. लोकांचं ते झालेलं आहे. लोकांना ही जाणीव कधी कधी होते, कधी स्मशानभूमीत गेले समजा अंत्यविधीसाठी तेव्हा जाणीव होते, कधी गावाला गेले कोणाकडे, कोणाच्या मृत्यूनिमित्त ती जाणीव होते. पण 2 दिवसांनी त्याचं विसर पडतो. बाकी जैसे थे पुन्हा तसंच जैसे थे, तेच खाणं पिणं, तेच मोबाईल, तेच टी व्ही आणि त्याच गोष्टी. याच्याकडे किती पैसे, याच्याकडे किती पैसे, याच्या मुलाला किती पगार, त्याच्या मुलाला किती पगार, याचंच कौतुक. जसं काही याने कुणाचं कल्याण होणार. हां, जीवन जगायला अन्न पाहिजे, धान्य पाहिजे, पाणी पाहिजे, हवा पाहिजे, याची व्यवस्था ज्याने जीवन दिलं आहे त्याने केलेली हे बघितलं पाहिजे. असं नाही की पैसा नसेल तर कसं जगू शकू आपण, असं नाही. हे भ्रम सोडला पाहिजे. मनुष्य सोडून बाकीचे इतके जीव आहे, पशु पक्षी, त्यांना कुठे एक पैसा लागतोय जीवन जगायला. म्हणजे जीवन जगतात की नाही? जगतात की नाही? मनुष्यापेक्षा चांगलं जीवन जगत आहे, तणावमुक्त जीवन. बघा तुम्ही, हां, पशु पक्ष्यांना एवढं भय असतं, कधी चिंता असते, पण तणाव नसतो. ते बिंदास असतात. असं मी एक बोललो उदाहरण कोंबड्यांचं, बिंदास असतात, त्यांना तणाव नसतो.
पण मनुष्य आजचा आपल्या बुद्धीचा दुरुपयोग केल्यामुळे अतिशय तणावामध्ये आहे, अतिशय चिंतेमध्ये आहे, समस्येमध्ये आहे. म्हणून हे दिव्य ज्ञान जे आहे, जे भगवंतांनी गीतेमध्ये दिलं आहे, ते आपण सर्वांना वाटलं पाहिजे. या भगवद्गीतेचं ज्ञान घेऊनच आमचंही जीवन समाधान झालं, आमचंही जीवनात काही सुख आनंद आला. हे आमचा अनुभव आहे, अनेक भक्तांचा अनुभव आहे की आधी जी बेचैनी असायची, जी काही अशांती असायची, जे काही चिंता असायची, ती ह्या ज्ञानाने निघून गेली. काय ज्ञान आहे की आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत आणि आपण कशासाठी आहोत आणि आपण कुठून आलो आहे हे माहीत तर पाहिजे. तसं आम्ही शाळेत मुलांना सांगतो, मुलांना विचारतो की मुलांना तुम्ही शाळेमध्ये आधीपासून आहेत का तुम्ही आले शाळेमध्ये? बरोबर, आम्ही आधीपासून नाही शाळेमध्ये, आम्ही आलोय शाळेमध्ये. तर मुलांना विचारतो की मुलांना तुम्ही केव्हा आले शाळेमध्ये? आम्ही सकाळी आलो शाळेमध्ये. आणि तुम्ही कायमसाठी आहेत का? नाही नाही, आम्ही थोडे दिवस थोडा वेळ, नंतर शाळा सुटल्यावर वापस आपल्या जाऊ घरी. तसं जीवनाचं पण आहे. आपण जाणलं पाहिजे की आपण ह्या जगात आलोय थोड्या काळापूर्वी जन्म घेऊन, पण लक्षात नाही आता की आपण कुठून आलो. विसर पडला म्हणून समजत आहे. मग लोकांना जायची भीती असते का? ज्ञान नाही ना कुठून आलोय. तुम्ही सत्संगाला आले आहात इथं, तुम्हाला लक्षात आहे तुम्ही कुठून आला, म्हणून तुम्हाला जाताना भीती वाटणार नाही. पण जर एखादा व्यक्ती विसरून गेला की मी इथं कुठून आलो होतो, मग तो याला बघणार, त्याला बघणार, तू कुठे चालला, तू कुठे चालला, मग त्याला गोंधळ होईल, त्याला भीती वाटणार का? त्याचं ज्ञान निघून गेलं, विसर पडला, मी आलो कुठून आहे. म्हणून भगवद्गीता, भागवत, वेद भगवंताने दिले की ज्याचा विसर पडला आपल्याला हे जगात येऊन ते ज्ञान झालं तर आम्ही जातो आमच्या गावा किंवा जाऊ देवाच्या गावा, अशी भावना आपल्यामध्ये येईल. ज्या संत महात्मांनी आपल्या जीवनातून दाखवलं आहे की देवाचं गाव हे आपलं गाव आहे. लोकांना देवाच्या गावाची खूप भीती वाटते. देवाची आज्ञा नको, बाकी ऑफिसचा मालक, ऑफिसचं म्हणा, कंपनीचा मालक काही सांगेल आज्ञा चालेल, पण देवाज्ञा नको. पण लक्षात नाही येत देव कोण आहे. देव हा आपला माता पिता आहे, भगवंत आपले माता पिता आहे. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, जे एकनाथांचा अभंग आहे की जगन्नाथ आपले मायबाप आहे. म्हणून त्यांच्याशी संबंध आपण जाणला पाहिजे, तो संबंध जाणून आपण मानला पाहिजे, जोडला पाहिजे. आपला काय संबंध भगवंताशी? भगवंताशी आपला हा संबंध आहे की ते स्वामी आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत. चैतन्य महाप्रभूंनी एका वाक्यात सांगितलं, जीवेर स्वरूप होय कृष्णेश नित्यदास, की आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य सेवक आहोत. नित्य किती मोठी गोष्ट आहे समजण्यासाठी. जेव्हा हे म्हटलंय नित्य दास, आनंदाची गोष्ट आहे की आपलं जीवन नित्य आहे. ह्या जगातलं कोणी PM बनला, कोणी CM बनला, कोणी काही बनला, उद्योगपती बनला, ते कायमसाठी कधीही नसतं, थोडा वेळ असतो. आणि जो PM आहे, जो CM आहे, जो उद्योगपती आहे, बिझनेसमॅन, त्यालाच माहीत नाही आहे की मी किती वेळ आहे. हे जगाचं सत्य आहे, त्यालाच माहीत नसतं. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण होते? ज्यांची हत्या झाली होती, जॉन एफ केनेडी. आनंद होता त्यांना, गाडीत चालले होते आपल्या पत्नीसोबत आणि एका बिल्डिंगमधून त्यांच्या गोळ्या काढल्या आणि त्यांची हत्या झाली. खूप मोठी घटना होती त्या काळात, 1962-64 काळातली घटना की त्यांची हत्या झाली. अमेरिकेचा राष्ट्रपती, त्याची रस्त्यावर गाडीमध्ये हत्या झाली, गोळ्या घालून. म्हणजे कोणाला माहीत नाही आहे की आपलं जीवन किती दिवस आहे.
कल्पना नाही. म्हणून आपण जाणलं पाहिजे की नित्य जीवन हे आपलं आहे. कुणासोबत? या जगासोबत नाही, भगवंतासोबत नित्य जीवन आहे. किती चांगली गोष्ट आहे. हे ज्ञान पशुपक्ष्यांना समजू शकत नाही, केवळ मनुष्य समजू शकतो. का? भगवंताने मनुष्य जन्म जो दिला आहे हा विशिष्ट यासाठीच दिला आहे. भगवान श्रीकृष्णांचं जे रूप आहे, स्वरूप द्विभुज श्याम सुंदर जे रूप आहे, त्याचीच प्रतिमा मनुष्याची दिली, मनुष्याने दिली. भागवतात म्हटलेलं आहे की गॉड मेड ह्युमन बींग्स, गॉड मेड मॅन इन हिज ओन इमेज, इन हिज ओन इमेज. की भगवंतांनी मनुष्याला निर्माण केलं आहे स्वतःप्रमाणे, स्वतःच्या रूपाप्रमाणे मनुष्य रूप. का? हे मोठी संधी आहे की ज्यामध्ये आपण जी दिव्य बुद्धी दिलेली भगवंताने त्याचा उपयोग घेऊन आपल्या जीवनाचं जे सर्वोत्तम लक्ष्य आहे की आपण ज्याचे आहोत त्याचं बनणे, आपण ज्याचे आहोत त्याचं बनणे. आपल्या बुद्धीनं समजतं की मी ह्या जगाची कायमसाठी नाही, पाहुणी आहे की पाहुणा आहे. आपण काही तसे आहोत तर आपण कोण आहोत? पाहुणा किंवा पाहुणी आहोत. आणि कायमचा पाहुणा असतो का? तुमच्या गावी तुमच्या घरी पाहुणा आला आणि म्हटला आता मी कायमसाठी तुमच्याकडे राहील, असा पाहुणा नको कायमसाठी. थोडे दिवस ठीक आहे. तसंच या जगामध्ये आपण कायमचे पाहुणे नाही आहोत, थोडे दिवसाचे पाहुणे, माहीत पण नाही किती दिवस आहे. म्हणून आपलं जितकं लवकर होईल तितकं आपण भगवंताशी आपला संबंध जोडला पाहिजे, तो जाणला पाहिजे आणि आपलं जीवन धन्य केलं पाहिजे. आमचा अनुभव आहे की जे सुख ह्या जगात कुठे वाटलं नाही, कुठे भेटलं नाही. आधी असं वाटलं होतं कॉलेजमध्ये शिकत असताना की मी ज्या मुंबईला शिकत होतो बीटेकच्या वेळेस, आणि स्वप्न कशी होती शाळेपासून कॉलेजपासून कायम पहिला होतो मी कॉलेजमध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक परीक्षा पहिला यायचो त्यावेळेस. तर अशी सवय लागली कायम टॉपला असणे, टॉपर पहिला असण्याची. आणि मग जेव्हा कॉलेजला होतो अशी स्वप्न की मला ह्या जगात पण एक नंबर व्हायला पाहिजे. माझी गाडी एक नंबर पाहिजे, माझा बंगला एक नंबर पाहिजे, सगळंच एक नंबर पाहिजे. 2 नंबर नको मला, 1 नंबर. पण बुद्धीने समजलं की याची तशी इच्छा, जे शक्य नाही ते शक्य नाही. अशा मनस्थितीमध्ये भगवद्गीता भेटली, भगवंताचे भक्त भेटले, इस्कॉनचे भक्त जे आमच्या हॉस्टेलला येत होते. गौर गोपाल प्रभू आमच्या हॉस्टेलला येत होते त्यावेळेस मुंबईच्या कॉलेजमध्ये व्हिजिटियामध्ये. आणि त्यांच्या संपर्कामुळे आमचं भाग्य उदयाला आलं. आम्हाला ज्ञान झालं की वास्तविक सुख समाधान ह्या जगात नाहीच आहे, भगवंताचं होण्यामध्ये. का? भगवंत आहे एक नंबर. भगवंत काय आहे? एक नंबर, एकमेव अद्वितीय, एकमेव, एकच आहे भगवंत. सबका मालिक एक आहे, 2 नाही, एकच आहे. हां, त्याचे अनंत रूप आहे, त्याची अनंत शक्ती आहे, त्याचं अनंत धाम आहे, अनंत कोटी वैष्णव भक्त त्याचे अनंत कोटी वैकुंठ लोक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे, पती आहे, स्वामी आहे. पण तो एकच आहे. म्हणून अशा एकाचं व्हायचं. मग आपण सुद्धा काय बनलो? एक नंबर. त्या एकाचं बनलो तर मग आपलं काय होईल? एक नंबर होऊ शकतो. आणि जे त्याचं आहे, जे त्या भगवंताचं आहे ते आपलं सुद्धा होईल. कशामुळे? संबंधामुळे. त्याचं माता पित्याची संपत्ती जी असते, माता पित्याची संपत्ती मुलांची सुद्धा होते. मुलांचा त्याच्यावर अधिकार असतो, मुलांचा उपयोग घेतात, मुलांचा लाभ घेतात स्वाभाविकपणे. का? संबंध आहे. म्हणून संत महात्म्यांचा अनुभव काय आहे की विश्वची माझे घर. तुमचा बंगला होऊन किती मोठा होईल? राष्ट्रपती भवन खूप मोठं होतं ना, पण त्याला म्हणजे सीमा आहे, एक लिमिट आहे. पण संत महात्म्यांचं घर किती मोठं, अनंत. विश्वची माझे घर. नावाने झोपडी नाही, संत महात्म्यांच्या नावाने अनेक वेळेस झोपडी पण नसते.
नावाने कागदावर, पण त्यांचा अनुभव काय आहे? अनुभव हे विश्वची माझे घर म्हणून तुकोबांचा अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात एक गोवी आहे की माझं घर किती मोठं आहे म्हणे. तर सांगितलं आसन पृथ्वी आसन आकाश मंडप, की त्या घराचा जो मंडप आहे छत ते काय म्हणे? आकाश. आणि त्याचं बसण्याची जागा आसन काय म्हणे? पृथ्वी आसन आकाश मंडप. तीच भावना सांगितली विश्वची माझे घर. आणि कुटुंब, आपलं कुटुंब फॅमिली होऊन किती मोठं होईल, होऊन किती मुलं होतील, किती मुलं आपण सांभाळू शकतो, किती आपलं कुटुंब असू शकतं, त्याला एक सीमा आहे. पण जर भगवंताशी आपण आपला संबंध जोडला जाणला तर काय भावना होईल, अनुभूती होईल? वसुदैव कुटुंबकम, की संपूर्ण पृथ्वी याच्यामध्ये 84 लाख योनीचे जीव आहेत, ते आपले कोण आहे? कुटुंबाचे सदस्य. आणि प्रत्येक जीवाबद्दल तुम्हाला आपलेपणा लक्षात येईल. आपलेपणा, पक्षी उडतोय खूप सुंदर वाटत, तसे आपले मुलं खेळतात अंगणामध्ये, आपला आनंद वाटतो की माझे मुलं छान खेळत आहेत. पण जेव्हा संबंध लक्षात येईल की तेच मुलं नाही, बाकी सगळे आपलेच आहे. जे पशु पक्षी या जगात आपण बघतोय खेळताय, उडतायत, पक्षी पशु गवत खातायत, त्यांना अजून आनंद वाटेल की आपला संबंध या सगळ्या जीवांशी. आपण हे समजल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनंत सुखाचा आणि समाधानाचा अनुभव होतो. 2-5 लोकांमध्ये कुटुंबामध्ये सुख वाटतं, पण त्याला एक सीमा आहे. पण जेव्हा आपण संपूर्ण विश्वाशी आपला संबंध जाणू, तुम्हाला अनंत सुखाची अनुभूती होईल, अनंत समाधान होईल. का? त्याला सीमा नाही आहे. 2 मुलं आहे समजा, त्यातला एक निघून गेला, दुःख वाटतं, खूप दुःख वाटतं. पण जेव्हा ज्ञान असेल की आपला संबंध सगळा विश्वाशी आहे, त्यामध्ये 2-3 लोक गेल्यानंतर इतकं दुःख नाही वाटणार. का? संतांचाहीच विचार की बस माझ्या घरामध्ये जितके लोक आहेत तेच माझे, असं नाही आहे. या जगात या अस्तित्वामध्ये जितके लोक जीव आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. किती आहे? अनंत कोटी ब्रह्मांड. एका ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी तारेग्रह आहेत, एका ताऱ्याग्रहावर अनंत कोटी जीव आहे. आणि हे सर्व काही आपलं आहे, सांगायला अनुभवायला आपलं आहे. का? तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगन्नाथ, तो आपला नाथ आहे, तो आपला आहे. आणि शाळेच्या मुलांना सांगतो की मुलांना सांगा म्हणा माझ्या मागे, जगत के नाथ भगवान जगन्नाथ हम सबके साथ, तो फिर चिंता की क्या बात, भय की क्या बात है, दुख की क्या बात है, जब जगन्नाथ अपने साथ है. हे जाणलं पाहिजे. पण लोक जगन्नाथला आपलं म्हणत नाही, जगन्नाथला मानत नाही, म्हणून ते अनाथ बनतात. अनाथ. माया त्यांना दुःख देते, माया त्यांना चिंता देते, माया त्यांना भय देते. या जगात तोच व्यक्ती भयमुक्त होतो, चिंतामुक्त होतो, दुःखमुक्त होतो, जो व्यक्ती आपला संबंध भगवंताशी जोडतो, जाणतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आपला अधिकार भगवंतावर आहे, बाकी कुणावर नाही. आपण जाणलं पाहिजे. आपण दुःखी का होतो? आपण आपला अधिकार दुसऱ्यांवर दाखवतो, जे आपले नाही आहेत. थोडे दिवस आहे जे काही आहे, पण आपलं जे कायमसाठी कोणी आहे तो विठ्ठल आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बघा
हे जे ज्ञान आहे, संबंध ज्ञान, याच्यात सर्व काही आहे. जीवांना जर हे ज्ञान झालं, मी कुणाचं आहे, कोण माझं आहे, त्याच्या सर्व समस्या सुटतील, त्याच्या अनंत इच्छा पूर्ण होतील. आमच्या झाल्या आहे. जीवन धन्य वाटत आहे की ज्या अनंत इच्छा होत्या, हे भेटावं ते भेटावं सगळं झालं. का? भगवंताशी आपला संबंध समजला, लक्ष करा. भगवंत आपला, आणि भगवंत सर्वांचा होऊ शकतो आणि झाला तो आहेच. म्हणून तो भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये कायम आहे, परमात्मा रूपाने. आपण ते जाणलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटलं भगवंताने की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आणि माया. की अनेक श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये आहे आणि मी सर्व जीवांना ज्ञान, शक्ती, बुद्धी देतो. सर्व जीवांचं जीवन निर्देशित करतो, सर्वांना मार्गदर्शन करतो. तर हे आपलं भाग्य आहे की आपला हे ज्ञान ऐकायला मिळतं, समजायला समजलं आहे आपल्याला. म्हणून आपण हे ज्ञान लोकांनाही वाटलं पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या लोक आहेत, आपले मुलं, संबंधित नातेवाईक, गल्लीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये जो कोणी आहे, सर्वांना हे ज्ञान वाटल्याने काय होईल, आपलं ज्ञान वाढणार, वाढत जाईल, ते अनुभूती वाढत जाईल. याची आवश्यकता आहे. लोकांची नशा, लोकांची समस्या, लोकांचा भ्रष्टाचार, कशामुळे? असमाधान. जीवनात समाधान नाही आणि भगवंताशिवाय होऊच शकत नाही. म्हणून जर आपण लोकांना भगवंताचं ज्ञान दिलं तर ते भगवंत देण्यास समान आहे. हे ज्ञान म्हणजे काय? भगवंत देणे लोकांना. ते ना गोपींचं एक भजन आहे, कोणी कृष्ण घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. घ्या का? तो शक्य आहे घेणं, सगळ्यांना शक्य, आपलं वाटणं पण शक्य आहे. घ्या, कृष्ण घ्या. का? कली काले नाम रूपे कृष्ण अवतार. काय म्हटले चेतन महाप्रभूंनी? कली काले नाम रूपे कृष्ण अवतार. नाम होय ते होय सर्व जगत निस्तार. सर्व जगाचा निस्तार आपल्याकडनं शक्य आहे. कसं? हे नाम वाटून. नाम वाटणं शक्य आहे सगळ्यांना. पैसा वाटणं कठीण आहे. पैसा वाटणं कठीण आहे, त्याची आवश्यकता नाही आहे. काय वाटलं पाहिजे? नाम वाटलं पाहिजे. आपण 5 मिनिटं कीर्तन करूया. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे सगळ्यांनी म्हणायचं आहे. सगळ्यांनी म्हणा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. सगळं म्हणायचं, भगवंतांना बोलवायचंय.
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. सगळ्यांनी गायचं आहे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
सगळ्या उभं व्हायचंय उभं व्हा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Krishna Rama Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Krishna Krishna, Hare Hare. Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Krishna, Hare Krishna, Hare Hare. Jayananda Yashoda Gula Girivardhari Gopal Govinda Jayananda Yashoda Gula Girivardhari Gopal Gopal, 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 Gopal. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Ho, Govinda. Hare Krishna,
Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Jai Jai Gopal Jai Jai 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 Radha Raman Hari Govinda Jai Jai Radha Raman Hari Govinda Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jai Radha Madan Gopal Radha Madan Gopal Radhe Jai Radha Giridhari Radha Giridhari Radhe Jaya Krishna Balaram Krishna Balaram Jaya Vrindavan Dham Jaya Jagannath Baladeva Jaya Subhadramaya Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev Jaya Jaya Gurudev Sai Gaur Hari Bol Hari Bol Sai Gaur Hari Bol
कलियुग पावन श्री नाम संकीर्तन यज्ञ की राधा गोपीनाथ भगवान की जगत गुरु श्री प्रभुपाद की समवेत गौर भक्त शुद्ध की निताई गौर प्रेमानंदे। धन्यवाद। हरे कृष्ण। सगळ्यांनी बसून घ्या। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। तर आज आपल्याला भाऊजींनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की भक्तिमय जीवनामध्ये आपण आपली भूमिका कशी ठेवली पाहिजे आणि त्याचबरोबर वसुदैव कुटुंबकम म्हणजे प्रत्येक जीवाशी आपला संबंध कसा आपण जाणला पाहिजे ह्या गोष्टीकडून आपल्याला बऱ्याचपैकी समजून सांगितलं आहे। त्याबद्दल आपण होळींचा आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळा आपल्या हरिबोल करून त्यांचा आभार व्यक्त करूया। हरी बोल हरी बोल हरी बोल। तर दुसरी अडचण अशी आहे की आजच्या कार्यक्रमासाठी नवीन कोणी पहिल्यांदा आला असेल तर 2 मिनिटासाठी नवीन आला असेल